बाजूलाच इथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मंदिर आहे। तर ह्या मंदिरात देखील आपण दर्शन घेऊन मग बाहेर जाऊ शकतो। नमस्कार नमस्कार नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण चाललो आहे मुंबईवरून मध्य प्रदेश भ्रमंतीला। सर्वात प्रथम आपण जाणार आहोत उज्जैनला। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या महाकालेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत आणि हा सर्व प्रवास आम्ही तुमच्यापर्यंत देखील पोहोचवणार आहोत। आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय बांद्रा टर्मिनसपासून आणि इथे बघा, इथे आपली ट्रेन लागले जबलपूर एक्सप्रेस। याच ट्रेनने आज आपण प्रवास करणार आहोत। चला, आजचं सगळं प्रवास वर्णन मी तुम्हाला दाखवतो, कनेक्टेड राहा या। सकाळचे 5:15 वाजलेत आणि आपली ट्रेन पोहोचली उज्जैन स्टेशनला। इथून आता बाहेर जाऊन आपल्याला बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतील, हॉटेल वगैरे, तर ते आता आपण बघणार आहोत। बघा, या इकडे स्टेशन आहे उज्जैन आणि अगदी 5 ते 10 मिनिटाच्या नंतर आपण या हॉटेल गिरनारपाशी येऊन थांबतो आणि आपण याच हॉटेलमध्ये थांबणार आहोत। तर आता मी तुम्हाला आतला व्ह्यू देखील दाखवतो। आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ते हॉटेल गिरनार आणि हॉटेलमध्ये लिफ्टची सुविधा आहे, प्रशस्त लॉबी आहे आणि या इकडे हा आपला रूम आहे। रूम छोटे आहेत पण इकडे आल्यानंतर बेसिकली आपल्याला काय हवं असतं की फ्रेश होणं, आंघोळ करणं आणि झोपण्याची व्यवस्था। तर त्या दृष्टीनं हा रूम अतिशय उत्तम आहे आणि ह्या रूमची प्राईस जी आहे ती 800 रुपये आहे। नॉन AC रूम आहे आणि इकडे AC रूम जर हवा असेल तर AC रूमची प्राईस आपल्याला साधारणतः 1000 ते 1200 रुपये असते। तर मित्रहो, फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ वगैरे झाली आहे आपली आणि आता आपण चाललो आहे महाकाल मंदिरामध्ये। आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे तिथपासून महाकाल मंदिर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि आम्ही असं ठरवलं की पायी चालत जाऊयात तिकडे, जेणेकरून हा एक अनुभव घेता येईल आपल्याला, देवदर्शनाचा व्हाईब येईल। आणि जर आपल्याला ऑटोने वगैरे जायचं असेल तर इलेक्ट्रिक रिक्षा, ऑटो रिक्षा इकडे अवेलेबल असतात। शक्यतो चालत जायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला हे आजूबाजूचं वातावरण अनुभवता येतं। तर चला, आता थेट मंदिराजवळ आपण जाऊन भेटूया। गेटमधून आपण आतमध्ये आलो आहे आणि आपल्याला जर लवकर दर्शन हवं असेल तर त्याचा देखील आपण पास काढू शकतो। काहीतरी पर पर्सन 250 रुपये या ठिकाणी फी आकारली जाते त्याची। गेटमधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा किती सुंदर दृश्य दिसतंय। आज रविवार आहे, बरीचशी गर्दी दिसते आहे ना। बघा, ही दर्शन लाईन आहे आणि आपण तत्काळ दर्शनच्या लाईनमध्ये आलो आहे। हा हॉल बऱ्यापैकी खाली दिसतोय। हर हर महादेव।
बघा दर्शन घेऊन आपण ह्या गेटनी बाहेर येतो आणि बाजूलाच इथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मंदिर आहे. तर ह्या मंदिरात देखील आपण दर्शन घेऊन मग बाहेर जाऊ शकतो. मित्रांनो जय महाकाल. आता आपलं दर्शन झालेलं आहे महाकालाचं आणि इथून आपण चाललो आहोत कालभैरव दर्शनाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर मध्य प्रदेशला आलात तर उज्जैनला येऊन आदि ज्योतिर्लिंग महाकालाचं दर्शन घ्या. हर हर महादेव. धन्यवाद.